नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत इतिहासाचे 3 प्रकरणं अभ्यासले व त्यावरील गृहपाठही सोडवला आहे. बऱ्याच जणांनी गृहपाठ पूर्ण करून माझ्याकडून तपासूनही घेतलेला आहे. आता आपण राज्यशास्त्राचे पहिले प्रकरण अभ्यासणार आहोत. आपल्या पहिल्या प्रकरणाचे नाव आहे संविधानाची वाटचाल. राज्यशास्त्राच्या आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासनसंस्था, भारतीय संविधानातील मूल्ये आणि त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान यांचा विस्तृत आढावा घेतला. भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला, त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. हा आशय अर्थातच 3 मुद्द्यांपुरता मर्यादित आहे: लोकशाही, सामाजिक न्याय व समता आणि न्यायव्यवस्था. लोकशाही म्हणजे अर्थातच लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. या लोकशाहीचा सविस्तरपणे आपण अभ्यास करणार आहोत. लोकशाही ही राजकीय कारभारातील अतिशय प्रगल्भ आणि विकसित पद्धती आहे. मग आता राजकीय प्रगल्भता म्हणजे काय? तर लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असूनच चालत नाही, त्या संरचनांआधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासनसंस्था आहेत. म्हणजे केंद्रस्थानी संसद असते. देशामध्ये केंद्रात संसद, देशातील प्रत्येक राज्यामध्ये राज्य विधानसभा आणि स्थानिक पातळीवर शासनसंस्था कार्यरत आहेत. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. आपल्या भारतीय लोकशाहीप्रमाणे दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि ह्या मुक्त अशा स्वतंत्र वातावरणामध्ये, म्हणजेच प्रत्येक नागरिकाला आपले मत देण्याचा अधिकार असतो आणि न्याय्य वातावरणात या निवडणुका होतात. लोकसंख्या व विस्तार या दोन्हीबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. म्हणजे वेळोवेळी निवडणुकीद्वारे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कशा प्रकारे राज्यकारभार चालवतात, कशा पद्धतीने लोकांची कामे करतात आणि ती कशा पद्धतीने करायला हवीत, ह्या जाणीवा मतदारांच्या मध्ये म्हणजे नागरिकांच्या मध्ये निर्माण झालेल्या असतात आणि त्यामुळे राजकीय प्रगल्भता वाढण्यास सुरुवात होते. निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत.
प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झालेली आहे. ही एक प्रकारची मतदारांमध्ये आलेली राजकीय प्रगल्भताच होय. नंतरचा आपला लोकशाहीतील मुद्दा आहे मताधिकार. मताधिकार म्हणजे देशाच्या प्रत्येक नागरिकाला आपले मत देण्याचा किंवा आपल्या मताप्रमाणे लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असतो. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच, म्हणजे प्रौढ व्यक्तीला, कारण तो तेवढा सुज्ञ असतो, त्यामुळे आपले मत देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच खूप व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिलेला होता. म्हणजे प्रत्येक स्त्री असेल किंवा पुरुष असेल, वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो आपले मत देण्यासाठी पात्र होता. हा व्यापक अर्थ होता, तरीसुद्धा हा आणखीन व्यापक करत मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे इथपर्यंत आणले. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. कारण वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक नागरिक आपले मत देऊ शकतो. यामुळे मत देणारे मतदार किंवा नागरिक यांचीही व्यापकता खूप वाढते. इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. म्हणजे आपल्या देशातील नागरिकांची मतदान करण्याची म्हणजे मतदारांची फक्त संख्या वाढलेली नसून त्यांच्यामध्ये गुणात्मक दर्जाही वाढलेला आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदललेले आहे. लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत आपल्याला दिसून येतात. यानंतरचा मुद्दा आहे लोकशाही विकेंद्रीकरण. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरण म्हणजेच वेगवेगळ्या विभागांमध्ये ती विभागून देणे. आपल्या लोकशाहीमध्ये सत्ता एकत्र एकवटलेली नसून स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर अशा वेगवेगळ्या सत्ताधिकाऱ्यांकडे ती विकेंद्रीकरण म्हणजेच विभागून देण्यात आलेली आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो, त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे. याला अनुसरूनच स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासनसंस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. अशा प्रकारे वेगवेगळ्या संविधान दुरुस्त्यांमुळे आपल्या लोकशाहीची प्रगल्भता आणखीनच वाढत गेलेली आहे. अशाच संविधान दुरुस्त्यांमुळे राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढला. हा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. दुर्बल समाजघटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून
त्यांच्यासाठी देखील राखीव जागा ठेवण्यात आल्या. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आले. संविधानात 11 व 12 अशा नव्या 2 परिशिष्टांची भर पडली. संविधान दुरुस्त्यांमुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये अशा प्रकारे वाढ होत गेलेली आहे. यानंतरचा मुद्दा आहे माहितीचा अधिकार. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. आपण पाहिले की लोकशाही म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेली शासनव्यवस्था होय. मग यामध्ये लोकांचा म्हणजेच नागरिकांचा सहभाग सगळ्यात जास्त असणे महत्त्वाचे आहे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासाठीही शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची म्हणजेच उत्तम रीतीने चालवल्या गेलेल्या शासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली. या माहितीच्या अधिकारामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेमध्ये ज्या काही गोष्टी घडतात, जो काही कारभार होतो, याची संपूर्ण माहिती प्रत्येक नागरिकाला मिळावी यासाठी हा माहितीचा अधिकार देण्यात आला. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्नसुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कांमुळेच भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झालेली आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे अधिकार व हक्क भारतीय नागरिकांना देण्यात आले. त्यामुळे निश्चितपणे यांचा सहभाग लोकशाहीमध्ये वाढलेला आहे आणि अशा प्रकारे पारदर्शक लोकशाही निर्माण करण्यात यश आलेले आहे. मुलांनो, आज आपण इथेच थांबूयात. यापुढील भाग पुढच्या तासिकेत पाहू. धन्यवाद.